जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. संध्याकाळ झाली की खूप मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे भाजी कशाची करायची. नेमका आमच्या इथे मंगळवार होता आणि मला भेटल्या तुरीच्या शेंगा. मग काय, त्या तुरीच्या शेंगा आणल्या, घरी कृष्णाचे गाणे लावले आणि आम्ही तिघंही बसलो होतो असे दाणे काढायला. ओमश्रीसुद्धा असे स्वतः दाणे काढून खात होते. मग आमचे दाणे काढून झाले. मग मी दाण्याची भाजी, ज्याला आपण पातळ भाजी म्हणतो, कुणी त्याला आमटीसुद्धा म्हणतात, ती घेतली मी करायला. सगळ्यात पहिले कढईमध्ये मग थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये दाणे ॲड केले, थोडे दाणे परतून परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केला होता कढीपत्ता, लसणाच्या कळ्या आणि थोडंसं अद्रक. असं सगळं ॲड करून परत त्याला परतून घेतलं. आणि हे जे काही तिन्ही याचं मिश्रण होतं ते मी मिक्सरला थोडंसं जाडसरच वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं परत तेल टाकलं, जिरं टाकलं. त्यानंतर त्यामध्ये हिंग, तिखट, हळद असं सर्व काही आणि जे जाडसर वाटण केलेलं होतं ते सुद्धा त्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर गरम पाणीसुद्धा मी करून ठेवलेलंच होतं. गरम पाणी ॲड केलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि इकडे भाजीला उकळी येणं सुरू होतं. ही कोथिंबीरसुद्धा आणलेली होती, मग कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये बारीक चिरून टाकली. अशी माझी भाजी आता रेडी होत होती. मग हर्षलसुद्धा ऑफिसवरून आले होते. मग मी लगेच गरमागरम भाकरीसुद्धा टाकायला घेतल्या, कारण भाकरीसोबत भाजी छान लागते, किंवा इंद्रायणी जर तांदूळ असेल त्याच्या भाताबरोबर पण ही भाजी छान वाटते. मग काय, विदर्भाचा स्पेशल असा घोळणासुद्धा करायला घेतला. कांदापातसुद्धा मिळालेली होती, मग कांदापात बारीक चिरून घेतली, कोथिंबीर ॲड केली. यावेळेस घोळण्यामध्ये मी भाजलेला टोमॅटो घेतले होते. मग भाजलेले टोमॅटो बारीक केले, थोडेसे त्यामध्ये वाटाण्याचे दाणे ॲड केले, तिखट, थोडंसं मीठ, निंबू आणि थोडं तेल असं टाकून घोळणा रेडी झाला होता. मग आमच्या दोघांचेही ताट लगेच सर्व करून घेतलं. अशी माझी भाजी झाली होती. भाजी खूप टेस्टी झाली होती. तुम्हीही करून बघा. तुमच्या इकडे भाजीला आणखी काय म्हणतात नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.